नमस्कार, मी ज्योती. आज आपण पाहणार आहोत मार्केटमध्ये मिळतो तसा एकदम लुसलुशीत, सॉफ्ट, जाळीदार ढोकळा. तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते की या पद्धतीने जर तुम्ही ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलंय आणि त्या पातेल्यामध्ये पाण्याने भरलेली एक वाटी ठेवली. या पाण्याला आता आपल्याला एक उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत आता आपण ढोकळ्याचं बॅटर तयार करून घेऊ. त्यासाठी 2 वाट्या बेसन, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, एका लिंबाचा रस. जर लिंबामध्ये रस जास्त असेल तर 2 वाट्यासाठी अर्धच लिंबू वापरायचं आणि 1 वाटी पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित फिरवून घ्यायचं. नंतर 2 चमचे साखर टाकून याला एकाच साईडने 10 मिनिट असंच फेटून घ्यायचं. हे बघा, हे बॅटर असंच पातळ असायला हवं. नंतर केक टिनला तेल लावून घ्यायचं. तुम्ही इथं कुकरचा डब्बा किंवा खोल ताटसुद्धा वापरू शकता. नंतर त्या बॅटरमध्ये 1 इनोची पुडी टाकायची. 2 वाट्यांसाठी 1 आणि 1 वाटीसाठी अर्धी पुडी टाकायची. नंतर त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं. परत एकदा याला 2 मिनटं असंच फेटून घ्यायचं. हे बघा, तुम्ही बघू शकता हे मिश्रण कसं हलकं पण झालं आणि फेस पण आलाय. आता आपण याला तेल लावलेल्या भांड्यात काढून घेऊ आणि 2-3 वेळेस टॅप करून घेऊ. नंतर पाण्याला उकळी आलेल्या पातेल्यामध्ये हे भांडं ठेवायचं आणि झाकण ठेवून 10 मिनटं होऊ द्यायचं. हे बघा, आपला ढोकळा किती मस्त फुगलाय. नंतर थंड झाल्यावर चाकूनी साईडने असं फिरवून घ्यायचं आणि एका ताटामध्ये असं काढून घ्यायचं. हे बघा, तुम्ही पण बघू शकता किती मस्त असा एकदम मार्केटमध्ये मिळतो तसा आपला जाळीदार ढोकळा एकदम लुसलुशीत, सॉफ्ट असा तयार झालाय. याच्यावर आपल्याला आता खमंग अशी फोडणी घालायची. त्यासाठी एका पॅनमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झाल्यावर मोहरी टाकायची. मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता, उभी चिरलेली हिरवी मिरची, पाणी आणि तीळ टाकायचं आणि 2 मिनटं होऊ द्यायचं. नंतर ढोकळा असा तुम्हाला हव्या त्या छोट्या मोठ्या शेपमध्ये कट करून घ्यायचा. हे बघा, तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा ढोकळा आपला तयार झालेला आहे. आता याच्यावर मोहरीची फोडणी घालून घ्यायची. तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. हा ढोकळा तुम्ही तसाही खाऊ शकता किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. अशा प्रकारे लुसलुशीत खमंग असा ढोकळा आपला तयार झालेला आहे. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.